Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. यशवंत देशमुख आपल्या बरोबर आहेत आता. त्यांच्याशी आपण याच्यामध्ये या पूर्ण कार्यक्रमात याबद्दल चर्चा करणार आहोत. इंटरेस्टिंग गोष्ट 2-3 आपल्याला ज्या ह्याच्यामध्ये आढळून आलेल्या आहेत त्या आलेल्या आहेत की ऑपरेशन सिंदूर जे झालं त्या ऑपरेशन सिंदूरचा जो काही रिस्पॉन्स लोकांना विचारण्यात आला त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की सरकारचं जी कामगिरी आहे ती अत्यंत उत्तम अशा पद्धतीची कामगिरी आहे. पण त्याचबरोबर ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल नंबर्सवरती गेलो की त्याचा काही इम्पॅक्ट झालाय का, कारण या सर्व्हेची तारीखच 1 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत आपण हा सर्व्हे कंडक्ट केलेला होता. त्याच्यामध्ये जेव्हा आपण बघितलं त्याचे नंबर्स जे आपण आता दाखवतोय ते फार इंटरेस्टिंग आहेत की भारतीय जनता पार्टीच्या सीट्स लोकसभेच्या दृष्टीने 240 होत्या त्या 260 पर्यंत जाऊन पोहोचत आहेत. काँग्रेसच्या सीट साधारण 97 पर्यंत राहत आहेत आणि ओव्हरऑल एनडीए 324 पर्यंत जाऊ शकते. हा एक साधारण सर्व्हे त्याच्यामध्ये बघायला मिळतोय. पण याची तुलना आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये 2025ला जेव्हा आपण मूड ऑफ द नेशनचा सर्व्हे केला होता त्याच्याबरोबर केली तर त्यावेळेस भाजपच्या सीट या 280चा आकडा पार करत होत्या आणि ओव्हरऑल एनडीएच्या सीट्स या 344 पर्यंत गेलेल्या होत्या, ज्या 20 सीट्स कमी होताना आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला आढळून आली ती महाराष्ट्रामध्ये की जिथे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ज्या जागा मिळालेल्या होत्या त्या मोठ्या प्रमाणात घटलेल्या आपण बघितल्या होत्या जेव्हा फेब्रुवारी 2025 मध्ये आपण हा सर्व्हे केला होता. तेच आता जेव्हा आपण सर्व्हे करतोय तेव्हा पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला 12 जागा लोकसभेच्या आपल्याला बघायला निवडून येतील अशी शक्यता या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आलेली आहे. आपल्याबरोबर यशवंत देशमुख आहेत. यशवंत, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे खरं तर की एका बाजूला ऑपरेशन सिंदूरचा रिस्पॉन्स आणि या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघतोय त्याच्यामध्ये सरकारला जवळपास 50% जास्त त्याचं अप्रुव्हल रेटिंग मिळत आहे. दुसरा प्रश्न आपण त्यांना विचारला की बाबा पाकिस्तान बरोबर मॅच खेळायची का, तर लोक म्हणतात की नाही चुकीचं आहे, नाही खेळलं पाहिजे म्हणून. सरकार त्याच्यावर बोलत नाहीये. पण जेव्हा त्याचं कन्व्हर्जन आपण जेव्हा लोकांना जाऊन विचारतो की तुम्ही मत कोणाला देणार, त्या सीट्सचं जेव्हा आपण कन्व्हर्जन बघतोय तेव्हा एक डाऊन ट्रेंड आपल्याला बघायला मिळतोय एनडीएच्या परफॉर्मन्समध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या परफॉर्मन्समध्ये. आणि पुन्हा एकदा आपण तीच राज्य ज्याच्याबद्दल आपण इतके वर्ष चर्चा करत होतो, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा ही प्रामुख्याने आणि मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये भाजपचा परफॉर्मन्स खाली जातोय आणि काँग्रेसचा परफॉर्मन्स सुधारतोय असं का आपल्याला बघायला मिळेल? आपल्याला आठवण असेल जेव्हा आम्ही ऑपरेशन सिंदूरचा वेळी ट्रॅकर चालवत होतो आणि तिथे जेव्हा सीज फायर झालं होतं त्यावेळेला लोकांचं अगदी मत क्लिअर होतं की सीज फायर हा ठीक झालेला नाही, कदाचित चुकीची गोष्ट झाली, लोकांना बरं वाटलं नव्हतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला जे डेटा होता अगदी क्लिअर येत होता की ज्या लोकांना बरं नाही वाटलं सगळ्यात मोठा प्रोपोर्शन त्याच्यामध्ये भाजपचे समर्थक होते, मोदीचे समर्थक होते, त्यांना आवडलं नव्हतं अगदी. तर त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही हे बघा की जिथे जिथे बीजेपीचा सपोर्ट बेस सॉलिड असेल आणि तिथे उदासीनता येणार. उदासीनता मी हा शब्द का वापरतो का की मी हे बघत नाही माझ्या डेटामध्ये असं काही त्याच्यामधून ते आउटकम येत नाही की हे स्विंग होऊन राहिले. उदासीन म्हणजे बसून राहिले, घरी बसून राहिले, जात नाही. का की तुम्ही एनडीएची अप्रुव्हल रेटिंग बघा तर एनडीएची अप्रुव्हल रेटिंग मध्ये 10% कमी आली, खाली झालं. पण डिसअप्रुव्हल मध्ये 10% वरती नाही गेला. हे विचित्र गोष्ट आहे. म्हणजे आम्ही खूप खुश आहोत, हे 10% कमी झालं, पण आम्ही रागेत आहो हा 10% वरती नाही गेला. याचा अर्थ काय आहे की उदासीन झाले. उदासीन व्हायचा अर्थ काय की ते हार्डकोर बीजेपी आणि मोदी समर्थक होते ज्यांना असं वाटलं की हे जे फोर्सफुली किंवा आपल्या मताने जे काही डिसिजनचा रिझन असेल ते असेल, पण सीज फायर झालं नव्हतं. खूप मोठा होणार अजून 2-3 दिवस आणि प्रॉपर पाकिस्तानची ठुकाई करायचं जेव्हा असं ते मनात होता लोकांचं, ते मनाचं काम झालं नाही पूर्ण. त्याच्यामुळे एक उदासीनता आली, रागही म्हणू शकतात, रागही आला. पण ते राग अजून काही अपोजिशन पार्टींना कम्प्लीट फायदा होता असं दिसत नाही. जे कमी झाली सीट ते रागाबद्दल झाली का की जेव्हा आम्ही लोक प्रश्नामध्ये हे विचारतो की तुम्ही आज कोणाला वोट देणार
त्याच्यामध्ये हे पण विचारतो का मी की 0 to 10 स्केलमध्ये किती तुम्ही सर्टन आहात की तुम्ही वोट द्यायला बाहेर पडणार. तर त्याच्यामध्ये जे 9 किंवा 10 म्हणतात ते 100% श्युरिटी असते की हे लोक वोट देणार. आणि 9-10चा जे रेट आहे ते जवळजवळ गेल्या निवडणुकाचा जे टर्नआउट असतं त्याच्यानी मॅच करतं. पण 7-8 जे असतं तसं असतं की जाऊही शकतात आणि नाही जाऊ शकतात. आणि ते कॅल्क्युलेशन मध्ये येत नाही, म्हणजे सीटचं कॅल्क्युलेशन मध्ये. त्याच्यामध्ये मोठं पार्ट जे आहे ते भाजप समर्थकाचं आहे की 7-8 आहे, म्हणजे मतदानाला जायला उदासीन आहेत ते लोक आताच्या परिस्थितीमध्ये. आणि भाजपची त्रासदी हे आहे की त्यांचा जेव्हा जेव्हा इलेक्शनमध्ये रिझल्ट वाकडं झालं, त्यांचा मनाप्रमाणे येत नाही, त्याचं मुख्य कारण हे नसतं की त्यांचे मतदार काँग्रेस किंवा अपोजिशनला गेले. त्यांची मुख्य प्रॉब्लेम नेहमी अशी असते की त्यांचे मतदार घरी बसले, उदासीन होऊन घरी बसले. तर ते त्यांचा एक त्रास आहे. आता जे टॅरिफचा प्रश्न झाला त्याच्यामुळे परत ते एक नॅशनलिस्ट सेंटिमेंट वाढून राहिलं आहे. का की त्यांना असं वाटतं की हो, ट्रम्प बुली आहे, त्याच्या समोर आम्हाला लोकांना उभं राहायचं. आणि तसं सरकारच्या पाठीशी आम्ही उभं राहतोय हा त्याचा एक अर्थ त्यांनी काढायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये. पण तरी सुद्धा एक महत्वाची गोष्ट आपल्याला बघायला, ज्याचा मी उल्लेख केला मगाशी, की ही राज्य अजूनही भाजपला त्रास देत आहेत का? राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र. कारण महाराष्ट्राचे नंबर जे आता आपण ठेवले ते फारच इंटरेस्टिंग आहेत. की लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया अलायन्सला 44% मतं पडली होती. फेब्रुवारी 2025 मध्ये आपण MOTN केला, त्याच्यामध्ये 42% मतं आपण प्रेडिक्ट केली होती. आणि आता ती 43%वर, म्हणजे त्यांचा परत जुन्या याच्याकडे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. इंडिया अलायन्सला एनडीएला साधारण तेवढीच मतं पडली होती, जी वाढून फेब्रुवारी 2025 मध्ये 53% गेली होती, जी आता घसरून पुन्हा एकदा 48% खाली आलेली आपल्याला बघायला मिळतात. सीट्समध्ये सुद्धा साधारण तेच बघतोय आपण की पुन्हा एकदा इंडिया अलायन्स 17 ते 19 सीट, म्हणजे खास करून काँग्रेस ती जिंकू शकेल अशी परिस्थिती त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्या आणि मॅसिव्ह मॅन्डेट महायुतीला मिळालं. भारतीय जनता पार्टीचा तर स्ट्राईक रेट जबरदस्त आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतोय. वर्षभर पण होत नाही त्याला, अजून वर्ष व्हायचंय निकाल लागून महाराष्ट्राच्या विधानसभेचे. परत लोकसभेला हे उलटं, हे कसं काय? विधानसभा लोकसभेला वेगवेगळ्या पद्धतीने लोक मतदान करतात इतकं महाराष्ट्रात. हो, म्हणजे ते असूही शकतं का की जितकं मॅसिव्ह मॅन्डेट त्यांना मिळालं, वन वे ट्रॅफिक होता आणि कोणालाही परिकल्पना नव्हती की एवढं जास्त त्यांना मॅन्डेट मिळालं तरी. पण त्याच्यानंतर म्हणजे शिंदे सेना आणि भाजप ह्यांचं जे कोऑर्डिनेशन आहे त्याच्यामध्ये त्रास आहे, आपल्याला सगळ्यांना कळतं. आणि पुष्कळ कॉन्ट्रोवर्सी काही मिनिस्टर त्यांच्यापैकी झाली. करप्शनचीही कॉन्ट्रोवर्सी झाली. बोलताना कॉन्ट्रोवर्सी त्याच्यामध्येही झाली की काय बोलायचं काय नाही बोलायचं. मला असं वाटतं की जितकं स्मूथ युतीला चालायचं होतं, जितकं स्मूथ ट्रान्झिशन झालं होतं, म्हणजे जनादेशचं ट्रान्झिशन झालं, तितकं स्मूथ ट्रान्सफर विदिन युती इतकं झालेलं नाही. तर त्याचा एक आय थिंक एक नेगेटिव्ह ऍस्पेक्ट त्याच्यामध्ये आलेला आहे. पण मग मोदींचं मॅजिक चालत नाहीये का मग महाराष्ट्रात? कारण मोदींचं अप्रुव्हल रेटिंग सुद्धा फेब्रुवारी 2025च्या तुलनेमध्ये 6 ते 7% खाली गेलेलं आहे आताच्या परिस्थितीत. ते सगळं म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचं हे त्यांचं चालत नाहीये का? मोदीचं चालत नाहीये हे नरोवा कुंजरोवा सारखी गोष्ट आहे, म्हणजे अर्धसत्य आहे. म्हणजे त्यांचा स्वतःचं जे लिमिट आहे त्याचा कंपॅरिझन मध्ये त्यांचा अप्रुव्हल रेटिंग कमी झाला. पण राजनीतीमध्ये फक्त स्वतःची रेटिंग चालत नाही. म्हणजे आपल्या समोर जे विपक्ष आहे त्यांची रेटिंग काय त्याचा पण हा अर्थ असतो. तर त्यांची स्वतःची रेटिंग कमी झाली पण विपक्षची काही रेटिंग वरती गेली असंही दिसत नाही. विपक्ष म्हणजे खरोखरी तर राहुल गांधी आणि ते म्हणजे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तर त्याला एक वेगळा अँगल येतो ना. उद्धव ठाकरे आहे त्याच्यामध्ये, शरद पवार त्यांचा अँगल आहे.
पण ते कंबाईन त्याच्यामध्ये पण काही जास्त म्हणजे फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संघात आले त्याचा एक फ्लटरिंग झाली, पण त्याच्यानंतर अजूनही काही जास्त त्याचा ऑन ग्राउंड अपील तसं सेक्टोरल आला नाही. पण मग हे असे नंबर्स का दिसत आहेत आपल्याला की इंडिया अलायन्स फेब्रुवारीमध्ये एकदम 7 ते 9 सीटपर्यंत खाली गेलं होतं, उदासीनता, आणि इकडे लगेच परत ते उदासीनता, ते घरी बसले, ते म्हणजे टर्नआउटचं लेवल कमी म्हणजे होणार. भारतीय जनता पार्टीचा मतदार, तुमच्या सर्व्हेमध्ये असं दिसतंय की भाजपचा जो मतदार जो विधानसभा निवडणुकीला बाहेर पडून त्यांच्या बाजूने मतदान करत होता तो उदासीन झालाय आणि तो कुठेतरी त्यांच्या घरी बसणं पसंत केलंय, पण आम्ही आता मतदानाला त्यांच्यासाठी मतदानाला जाणार. एक्झॅक्टली अशा परिस्थितीचे त्याला या सरकार जे एक्सपेक्ट होतं त्याला डबल इंजिन सरकारकडनं त्या पद्धतीचे रिझल्ट मिळत नाही. मला असं वाटतं की इतकं जे त्यांची म्हणजे जितकी एक्सपेक्टेशन होती की अगदी स्मूथली ट्रान्सफर होणार, स्मूथ रनिंग होणार आणि ताबडतोड आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्टही दिसणार गव्हर्नन्समध्ये, कुठेतरी ते गॅप आहे असं मला वाटतं. आणि ऑपरेशन सिंदूरचा पण त्याच्यामध्ये इम्पॅक्ट आहे. हे फार इंटरेस्टिंग आहे की सरकारच्या कुठलं काम बेस्ट झालं असं जेव्हा विचारलं गेलं त्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूर नंबर 2 ला आहे. अजूनही राम मंदिरचं निर्माणच टॉपला का दिसून येत आहे. या उलट आपण बालाकोट स्ट्राईकच्या वेळेस बघितलं होतं की बालाकोटला स्ट्राईक नंतर भाजपला जो जम्प मिळाला होता 303 जागांचा आणि एकूणच स्पाईक जो मिळालेला होता तोच ऑपरेशन सिंदूर नंतर का नाही बघायला मिळाला. तर त्यावेळीचे जे आकडे होते आम्ही लोकांनी काढले की म्हणजे MOTN आणि ट्रॅकरचे जे आपले जे डेटा आहे त्यावेळेला त्या जवळजवळ 4.5 महिन्याचा लेंथ होता स्पाईकचा आणि जवळजवळ 15% पॉप्युलॅरिटीमध्ये जम्प होता बालाकोटचा नंतर. 15% जम्प कंपॅरिझन मध्ये तुलनामध्ये यावेळेला ते जम्प 5% आला आणि फक्त 4 आठवडे होते, म्हणजे 1/3 वन थर्ड आणि 4 महिन्यांनी 4 आठवडे फक्त सस्टेन केला, फक्त काही दिवस. तर ते त्याचा इम्पॅक्ट तेवढा सस्टेन त्यांना करता आला नाही. तर एक कन्व्हेन्शनल विजडम मध्ये आपल्या लोकांना असं येतं ना की म्हणजे ऑपरेशन सिंदूर तसं म्हणत तर ऑपरेशनली ऑपरेशन बालाकोटचाही 100% जास्त सक्सेसफुल होता, जास्त मोठा होता, जास्त सक्सेसफुल होता. खरं सांगू तर मला अशी अपेक्षा होती की ह्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होणार, पण ते झालं नाही. त्याच्यामध्ये जे एक अबॉर्टेड सारखा मिशन झाला आणि जे आपला सीज फायर झाला आणि मीडियाचा पण एक मोठा रोल होता. म्हणजे मी आपल्या आज तक आणि इंडिया टुडेच्या चॅनल्सची गोष्ट करत नाही, पण बाकी जे सर्कस चालू होता 3 दिवस सगळ्या चॅनल्समध्ये की लाहोर घेतला आणि कराचीमध्ये हे झाला, ते सगळं जे चालत होता त्याच्यामुळे अपेक्षा वाढली आणि तसं काही झालं नाही तर लोकांना रागही आला. तर बहुतेक पहिल्यांदा मी असं बघतो की हे रेटिंग मध्ये कदाचित जे मीडियाची भूमिका होती त्याच्या कारणाने त्यांना खूप अपयश झालं, उलटा इम्पॅक्ट झाला. तर आता ते उलट इम्पॅक्टही झाला, पण जसं मी आधी सांगितलं ते उलट इम्पॅक्टनी डायरेक्ट काही सर्ज अपोजिशन वोट आणि अपोजिशन रेटिंग मध्ये आला असं नाहीये. हा इम्पॅक्ट जास्त उदासीनताचा आहे, स्विंगचा इम्पॅक्ट कमी आहे असं माझं म्हणणं आहे. पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जी अलायन्स आहे सध्या सरकारमध्ये आहे त्याच्या इंटरनल त्यांच्यामधले जे क्लॅशेस सुरू आहेत ते लोकांना पसंत पडत नाहीयेत असा त्याचा अर्थ काढायचा आपण या सर्वे. अगदी म्हणजे शिंदे वर्सेस फडणवीस किंवा एकनाथ शिंदेची पार्टी वर्सेस भाजप किंवा त्यांची पार्टी वर्सेस एनसीपी असे जे काही क्लॅशेस. म्हणजे इतका मोठा जनादेश दिला जनतेने तर जनतेची अपेक्षा आहे की स्मूथ चालावं सगळं. इतका मोठा जनादेश जेव्हा आला तर किचकिच पिकपिक कशाला, छोटी भांडणं कशाला भांडणं. म्हणजे तुम्हाला अगदी ब्लँक चेक सारखा दिला जनतेने. आता ब्लँक चेकचा म्हणजे अर्थ आहे की म्हणजे तुम्ही आपसमध्ये भांडण की कोणतं काय, किती काय, कसं काय, आणि कॉन्ट्रोवर्सीज अशी जसं अवॉइडेबल, म्हणजे काही अर्थ नाही त्या कॉन्ट्रोवर्सीचा. ठीक आहे ना. तर मी हे म्हणत नाही की मुख्यमंत्रीनी काही कमी केलं, मुख्यमंत्रीची लोकप्रियता आहे नो डाऊट, पण 48 सीट्सच्या बाबतीत
ऑल इंडिया सीएम रँकिंग मध्ये जसं उद्धव ठाकरेचं नाव येत होतं, टॉप 5 मध्ये नेहमी नाव येत होतं, का की महाराष्ट्रची पॉप्युलेशन साईज इतकी मोठी आहे की जसं योगी आदित्यनाथची पॉप्युलेशन साईज आहे तर लोक नाव घेतात बेस्ट चीफ मिनिस्टरचं, तर ते नॉर्मली मोठे स्टेटचं नाव वरती येतं महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे सीएम बेस्ट सीएम मध्ये टॉप 5 मध्ये उद्धव ठाकरे नेहमी येत होते. पण इतकं प्रचंड बहुमतानंतर मला एक्सपेक्टेशन होती की देवेंद्र फडणवीसचं नाव इझिली येणार, पण तो आला नाही. तर ते उदासीनता, असं नाही की ते सीएम पॉप्युलर नाहीये. सीएम पॉप्युलर आहे. कशा मला माहित असतं की सीएम पॉप्युलर आहे, का की सीएम पॉप्युलर आहे त्याच्यामध्ये दोन लेअर काम करतात की मी सॅटिस्फाईड आहे आणि मी नाराज आहे. तर सॅटिस्फाईड आहे आणि नाराज वरती गेलं तर सीएमची पॉप्युलरिटी कमी डाऊन जाते. नाराजगी नाही जाते, म्हणजे लोक मला खूप त्याच्यामध्ये त्रास आहे, न्यूट्रल आहे. तर ते उदासीनतेमुळे ते असं नाही की सीएम आहे पॉप्युलर, पण काय इतका मोठा जनादेश मिळाला तुम्हाला, पण कंट्रोल नाही करू शकतात काय तुम्ही, काय म्हणजे इतकं भांडण का, असं मेसेजिंग का, हा नरेटिव्ह का की हा गव्हर्नमेंट एका सूरमध्ये का नाही बोलत आहे, मिले सुल मेरा तुम्हारा वाय नॉट हॅपनिंग राईट नाउ इन करेक्टली. तर ते उदासीनता आलेली आहे. मला असं वाटतंय की इफ दॅट कॅन बी रिझॉल्व, ते सीएमनी प्रॉपरली ऍडजस्ट केवा, किंवा जिथे दंड द्यायचा असेल त्या जागेवर दंडही दिला तर ते लोकांना आवडेल. मला अशी उम्मीद आहे की 6 महिन्यानंतर एक म्हणजे की सीएमची रेटिंग पण वरती जाणार, का की सीएम पॉप्युलर फर्स्ट जेव्हा त्यांचा होता पहिल्यांदा त्यावेळेला भयंकर पॉप्युलर दिसत होते. मला खूप आश्चर्य आहे की इतकं मोठ्या जनादेशच्या नंतर त्यांची रेटिंग का नाही येऊन राहिली तशी प्रामाणिकतेने. बहुतेक लोकांना अपेक्षा आहे की आता एक हार्ड हिटिंग मास्टर सारखं त्यांनी हिट करावं. अभिजित, हीच गोष्ट खरं तर फार इंटरेस्टिंग आहे, कारण आता महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. आणि त्याच्या तोंडावरती ज्या पद्धतीने इकडे यशवंत सांगत होते की एवढं मोठं मॅन्डेट मिळाल्यानंतर सुद्धा सरकारमधल्या ज्या कुरबुरी या मीडियामध्ये येत आहेत किंवा सगळीकडे दिसत आहेत, त्याचा इम्पॅक्ट हा आपल्याला या सर्व्हेच्या माध्यमातून बघायला मिळतो. आणि आपला पुढचा सर्व्हे जानेवारी महिन्यामध्ये येईल. तोपर्यंत मला असं वाटतं की 2 निवडणुका महाराष्ट्रामध्ये झालेल्या असतील, जिल्हा परिषद आणि नगरपालिका. त्यामुळे आपल्याला बघितलं पाहिजे की तोपर्यंत या परिस्थितीमध्ये काही सुधार होतो का. त्याच्यामध्ये तिन्ही कदाचित झालेल्या असतील, डिसेंबरमध्ये. सो त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं अत्यंत आवश्यक असणार.